and their adaptation. तर animals are divided into two groups. दोन ग्रुपमध्ये animals डिवाइड झालेत. On the presence or absence of backbone. ज्या ॲनिमल्समध्ये बॅकबोन प्रेझेंट असतं त्याला काय असलं मग ॲनिमल्स म्हणायचं, व्हर्टिब्रेट ॲनिमल्स म्हणायचं. आणि ज्या ॲनिमल्समध्ये बॅकबोन नसतं त्यांना इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स म्हणायचं. आणि अशा पद्धतीने ॲनिमल्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. ॲनिमल्स सच ॲज इन्सेक्ट, क्रॅब्स, स्नेल अँड ऑक्टोपस डू नॉट हॅव बॅकबोन्स. कुठले इन्सेक्ट, कुठले क्रॅब्स, स्नेल, ऑक्टोपस यांना बॅकबोन नसते. दे आर कॉल्ड इनव्हर्टिब्रेट्स. ॲनिमल्स विथ बॅकबोन्स आर फर्दर डिवायडेड इंटू ग्रुप्स लाईक फिश, amphibians, reptiles, birds, mammals. They are called vertebrates. आता व्हर्टिब्रेट्स ॲनिमल जे आहेत ते अजून फर्दर कशामध्ये डिवाइड केलेत? फिश, काय, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, बर्ड आणि मॅमल्स याच्यामध्ये व्हर्टिब्रेट्स डिवाइड झालेत. आणि इनव्हर्टिब्रेट्स कुठले तर ग्रास हॉपर, लेडी बग्स अँड बटरफ्लाय हे जे इन्सेक्ट जे आहेत ह्या टाईपचे इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स आहेत. ॲनिमल्स आर एबल टू लिव्ह इन व्हेरीड हॅबिट्स बिकॉज दे हॅव डेव्हलप्ड डिफरंट मोड्स ऑफ मूवमेंट, ब्रीदिंग, फीडिंग हॅबिट्स अँड बॉडी कव्हरिंग. लेट अस स्टडी दीज डिटेल्स. आता काय केलं आहे, ॲनिमल्स आर एबल टू लिव्ह व्हेरीड हॅबिट्स. प्रत्येक ॲनिमल्सला वेगवेगळ्या हॅबिट्स आहेत, आहे की नाही. अँड दे आर डेव्हलप्ड डिफरंट मोड्स ऑफ मुवमेंट. आणि त्यांनी काय केलं आहे, त्यांच्या सोयीनुसार. तर काही ॲनिमल्स बघ ना, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उड्या मारत जातात, काही सरपटत जातात, आहे की नाही, काही उडत जातात. मग देअर मुवमेंट डिपेंड अपॉन देअर रिक्वायरमेंट, आहे की नाही. काही ॲनिमल्स ब्रिदिंग वेगवेगळं आहे त्यांचं, काही पाण्यामध्ये ब्रीथ करू शकतात तर काही हवेमध्ये ब्रीथ करू शकतात. आणि काही ॲनिमल्स फिडिंग हॅबिट्स वेगवेगळे आहेत, काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत, आहे की नाही. मग ह्या